नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल सारांश या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचं आहे। त्याशिवाय सजीव प्राणी, झाडे ही वाचू शकत नाही। जल है तो जीवन आहे असं म्हटलं जातंय। आपल्या जीवनात पाण्याचं खूप मोठं महत्त्व आहे। वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि नैसर्गिक स्रोतांच्या अतिवापर आणि शोषणाच्या मानवाला प्राण्यांच्या तीव्र टंचाईला तोंड देताना आपल्याला दिसून येत आहे। हे संकट भविष्यात खूप प्रमाणात वाढू शकते। पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक आहे। पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्तता याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात 22 मार्च हा दिवस जो आहे जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, जल म्हणजे पाणी आणि पाणी हे जीवन आहे। पाणी जर नसेल तर आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही। भविष्यामध्ये जर पाण्याचा वापर जो आहे तो जर आपण व्यवस्थितपणे जर केला तर पुढील पिढी ही सुव्यवस्थितपणे आयुष्य जगू शकतात। त्यामुळे अनेक गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे। कितीही जरी पैसा आपल्याकडे असेल तर पैसा खाऊन आपण जीवन जगू शकत नाही। म्हणून म्हटलं जातंय, काय उपयोग तुमच्या पैशाचा आणि सोन्याच्या नाण्याचा जेव्हा नसेल तुमच्याकडे एकही थेंब पाण्याचा। खरंच आहे मित्रांनो, सगळं काही आपल्याकडे असेल पण जर पाणी नसेल तर आपण जीवन जगू शकत नाही। असं म्हटलं जातं की अन्न जर आपण ग्रहण केलं नाही, अन्न जर खाल्लं नाही तर 1 महिना आपण जिवंत राहू शकतो। पण पाणी जर आपल्याला 7 ते 8 दिवस जर आपण पिलो नाही तर 7 ते 8 दिवसामध्ये माणूस मरण पावू शकतो। म्हणजे जगण्यासाठी पाण्याची किती गरज आहे हे आपल्या लक्षात येईल। त्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना शासनाकडून चालू असतात। पाणी अडवा पाणी जिरवा नावाची संकल्पना जी आहे ही संकल्पनाच्या माध्यमातून जागृती करतात की बाबा पडणारा जे पाऊस आहे हे पाऊस आपल्याला अडवावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे, जमिनीमध्ये ते रुजवावं लागणार आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की पाऊस आपल्याला भरपूर प्रमाणात पडताना दिसून येत नाही आहे। याचं एकमेव कारण असं लक्षात घेता येईल आपल्याला तर ते म्हणजे आज पर्यावरणाचं संतुलन कमी झालेलं आहे, बिघडलेलं आहे। जेवढ्या प्रमाणात झाडे झुडपं पाहिजेत, जंगलं पाहिजेत, तेवढ्या प्रमाणात झाडे या ठिकाणी दिसून येत नाही। म्हणून पुरेसं पोषक असं वातावरण मिळत नसल्या कारणामुळे पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसतं। सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये आपण जर थोडंसं विचार केला तर असं लक्षात येतं की त्यावेळेस पाऊस खूप पडायचे। नदी नाल्यांना भरपूर प्रमाणात पूर जाताना आपण बघितलेली आहे। त्यावेळेस आपण खूप छोटे होतो, लहान होतो। पूर जायचे, इतका पाऊस पडायचा, पण आज ही चित्र आपल्याला बघायला मिळत नाही। दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहे, दिवसेंदिवस कमी प्रमाण होताना दिसते पावसाचं। जगातील 100% क्षेत्रामध्ये 71% पाणी आहे आणि 29% भूजमीन आहे। पाण्याचं प्रमाण जरी जास्त असेल पण हा पाणी आपला उपयोगात नाही। या पाण्याचं स्वरूप पूर्णतः खारट असल्या कारणामुळे यातील 6 ते 7% पाणी आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करू शकतो।
म्हणून आपल्याला पाण्याचं महत्त्व जाणून घ्यावं लागणार. आजी आजोबाच्या काळामध्ये भरपूर पाऊस पडायचे, त्यांनी नदी नाल्याला पाणी पाहिलं. आपल्या वडिलांनी हेच पाणी फक्त विहिरीत पाहिलं. आपण स्वतः हे जे पाणी फक्त आता नळात येताना दिसत आहे. आपले मुलं हे जे पाणी आहे हे एका बंद बाटलीमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटणार. आणि त्याच्यानंतरची जी पिढी आहे मित्रांनो, हे पाणी कुठं बघेल हे सांगता येत नाही. विचार करा की भविष्य किती अंधारमय आहे. आणि हे अंधारमय भविष्य जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर सगळ्यांना विचार करण्याची गरज आहे. पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण, हे लोकांना सांगावं लागणार आहे. पाण्याचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांना समजतंय, पण कृतीमध्ये कोणी आणत नाही. पाणी आपण वाचवू शकतो, पण पाणी बनवू शकत नाही मित्रांनो. कारण पाणी, पिण्याचं पाणी बनवण्याचं सामर्थ्य हे निसर्गाकडेच आहे. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पाणी आपण वाचवू शकतो हे आपल्या हातात आहे, पण पाणी आपण बनवू शकत नाही. म्हणून सर्वांना विचार करून या ठिकाणी पाण्याचा वापर करावा लागणार आहे. पाणी हे जीवन असं म्हटलं जातं. पाण्यामुळेच आपलं आयुष्य आहे. आपण जर पाण्याला वाचवलं तर पाणी आपल्याला वाचवू शकतो. जर आपण पाण्याला जर वाचवलं नाही तर भविष्य अंधारमय आपलं होऊ शकेल. अनेक उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचं महत्त्व देता येईल. सगळ्यांनी ह्या पाण्याचं महत्त्व जाणून घ्यावं आणि स्वतःने जर आचरण केलं, सगळ्यांनी जर हा विचार केला तर नक्कीच या ठिकाणी पाण्याचा गैरवापर होणार नाही. या पाण्याचा सदुपयोग या ठिकाणी होऊ शकतो. आणि कारण भारतीय लोकसंख्या दिवसेंदिवस, राष्ट्रीय लोकसंख्या दिवसेंदिवस, जागतिक लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला लक्षात येतं पाणी तेवढं जे 5 ते 6% पण लोकसंख्या वाढते. आणि या सर्वांना जर सुव्यवस्थित पाणी जर मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला नियोजनाची गरज आहे, पाणी वाचवण्याची गरज आहे. म्हणून याचं महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक लेवलला हा 22 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. या जलदिनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, विविध प्रकारच्या माहितीच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. या माहितीचा आपण सदसद बुद्धीने ज्ञान आत्मसात करून आपल्या जीवनामध्ये ते कृतीतून व्यक्त करावं अशी अपेक्षा बाळगतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि कमेंट करा, लाईक करा. ह्याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.